एका भगिनीनं दम है तो या विषयाच्या अनुषंगानं काही प्रश्न मराठा आंदोलनकर्त्यांना विचारलेले आहेत आणि अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी केलेली आहे। त्यांची तळमळ खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे। मात्र हे सांगत असताना त्यांनी थोडीशी सरमिसळ केलेली आहे। सरमिसळ याची केली की एका बाजूला मराठा आरक्षण आंदोलक किंवा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील आणि मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष या दोन्हीची त्यांनी सांगड घातलेली आहे। तर ते थोडंसं संयुक्तिक वाटत नाही। वास्तवतः मराठा समाजानं आघाडी सरकारच्या काळात आंदोलने केली नाहीत असं नाही। आघाडी सरकारच्याही काळात आंदोलनं केली आहेत। मात्र या आंदोलनाला मनोज जरांगे पाटलासारखं मॅनेज न होणारं नेतृत्व भेटलं आणि त्यामुळं या आंदोलनाची तीव्रता वाढत गेलेली आहे। आता अनेकांचे आक्षेप आहेत की जरांगे पाटलाच्या पाठीशी शरद पवार आहेत, जरांगे पाटलाच्या पाठीशी विरोधक आहेत। प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात की जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मिळून नाटक करतात, भांडण करतात। आता तो ज्याचा त्याचा युक्तिवाद आहे, ज्याच्या त्याच्या ज्ञानाचा हा गाभा आहे, तो बाजूला राहून देऊ। परंतु या भगिनीने जे प्रश्न विचारले दम है तो, तर त्या प्रश्नाची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू। त्यातली ही सगळे उत्तरं मिळणार नाहीत। सगळे का मिळणार नाहीत? कारण त्यातील बरेचसे प्रश्न हे विरोधी पक्षांना त्यांनी विचारलेले आहेत। उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोडतोड करून सरकार तुम्ही तयार केलं, फोडाफोडी करून तुम्ही सरकार तयार केलं। त्यांनी असं म्हटलं की तुम्ही स्वबळावर सत्ता आणा। तर हे विरोधी पक्षांना त्यांनी विचारलेलं आहे आणि हे असं करत करत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवरही संशय घेतलेला आहे। त्यांनी सुशांत सिंग राजपूत, कंगना राणावत, राणा दाम्पत्य किंवा पालघरचं उदाहरण देत आघाडी सरकारला त्यांनी कटघऱ्यामध्ये उभा केलेला आहे। तर आघाडी सरकारचे प्रवक्ते त्याला उत्तरं देतील। एक सामान्य माणूस म्हणून, मराठा समाजातील एक शेवटचा घटक म्हणून माझ्या ज्ञानाप्रमाणे मला जेवढं कळतंय त्याप्रमाणे मी हे उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांनी असं सांगितलं की 40-50 वर्ष झालं मराठा मुख्यमंत्री झाले, मग त्यांनी मराठा समाजाला का आरक्षण दिलं नाही? अगदी साहजिक प्रश्न आहे। मुळात मराठा आरक्षण आंदोलन हे प्रस्थापित राजकीय मराठ्यांच्या विरोधात सुरू झालेलं आहे। तुम्ही पहा, जेवढ्या गाड्या अडवल्या असतील तर यामध्ये प्रामुख्याने मराठा पुढारी, मराठा नेते हे आहेत। अशोक चव्हाण असतील, त्यांच्या कन्या असतील, नागेश पाटील आष्टीकर असतील, अशा अनेक मराठा आमदारांना जास्तीत जास्त मराठा आंदोलकांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे। रावसाहेब दानवेंना प्रश्न विचारले, म्हणजे फक्त सत्ताधारी आहेत म्हणून नाही, तर ते सत्तेतील असो किंवा विरोधातील असो, जे मराठा समाजाचे प्रस्थापित पुढारी आहेत त्यांच्या विरोधातच खरे आंदोलन आहे। कारण गेल्या 70-75 वर्षापासून स्वातंत्र्याच्या त्यांनी मराठा समाजाचा कधीही विचार केला नाही। त्यांनी स्वतःची घरं भरली, स्वतःच्या 10 पिढ्यांची सोय केली। त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। फक्त आता ते आंदोलन सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे अशा प्रकारचं मीडियानं चित्र निर्माण केलं। कुठलंही महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं नाही। मराठा ओबीसी असो किंवा मराठा आणि इतर समाज असो, सगळे एका ताटात जेवतात, त्यांची बांधाला बांध आहे, घराला घराशेजारी घरं आहेत, ते अजूनही एकत्र बसतात, अजून भजन कीर्तनात एकत्र येतात, अजून ते सप्त्यात एकत्र येतात, आणखी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात ते एकत्र येतात। मराठा समाजाचा एक बैल असेल तर ओबीसी बांधवाचा दुसरा बैल आहे, दोघं मिळून त्यावर थाकतात। कोणाची पाण्याची मोटर विहिरीतून काढायची असेल तर ओबीसी बांधव सोल घेऊन येतो आणि मराठा बांधव आणि ओबीसी बांधव मिळून काढतात। कोणाला लग्नाला जायचं असेल तर ओबीसी बांधवाची मोटरसायकल असेल तर 50 रुपयाचं पेट्रोल हा मराठा बांधव टाकतो किंवा मराठा बांधवाची मोटरसायकल असेल तर ओबीसी बांधव त्या ठिकाणी टाकतो। त्यामुळं हे चित्र निर्माण झालेलं नाही, हे फक्त मीडियानं निर्माण केलेलं आहे आणि राजकीय मंडळाने निर्माण केलं आहे। त्यांना ही राजकीय पोळी भाजायची।
त्या ताईंनी बरेचसे मुद्दे असे व्यवस्थित मांडलेले आहेत, परंतु त्यांनी एकदमच मराठा समाजाला भांडखोर, शिव्या देणारा, मारहाण करणारा अशी प्रतिमा निर्माण केली. अशी अजिबात नाही. मराठा हा महाराष्ट्रात 32 ते 35% संख्येनं असलेला एक नंबरची लोकसंख्या असलेला समाज आहे. मराठा समाजानं प्रगल्भ आणि व्यापक भूमिका घेतलेली आहे, म्हणून महाराष्ट्र हा टिकून आहे, म्हणून महाराष्ट्रात शांतता या ठिकाणी नांदत आहे. तर मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे, कारण त्यांनी कधी या गरीब मराठ्याला आपलं मानलंच नाही. जो 80-85% गरीब मराठा समाज आहे, मराठा समाजातील सांगतोय मी, तर त्यांचा त्यांनी कधीच विचार केला नाही. धोरण आखताना, योजना आखताना त्यांच्यासमोर गरीब मराठा कधीच नव्हता. त्यामुळं ही वेळ आलेली आहे आणि त्यांनी आरक्षण न दिल्यामुळंच आणि एक चांगल्या प्रकारचा नेता लाभल्यामुळं आरक्षणाला या ठिकाणी हे आंदोलन उभा राहिले. तर त्यांनी त्यावेळी गलिच्छ भाषा का वापरली असा त्याचा काही पुढचा प्रश्न होता. तर गलिच्छ भाषा या आंदोलनात नाही, हे आंदोलन शांततेचंच आहे. फक्त जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी 7-8 दिवस उपोषण केल्यावर पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, औषधोपचार बंद आहे, नाकातून रक्तस्राव होत आहे, अशा अवस्थेमध्ये एक चिडचिड म्हणून त्या ठिकाणी काही शब्द, आता ते महाराजांच्या पुतळ्यासमोरच उपोषणाला बसलेले आहेत आणि म्हणून काही अपशब्द गेले आणि त्यांनी विशेषतः त्यांनी देवेंद्र फडणवीसांना हे अपशब्द वापरले. वास्तविकता त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, परंतु त्यांची ती चिडचिड व्यक्त झालेली आहे. आणि फक्त फडणवीस साहेबांनाच का शब्द वापरले, तर फडणवीस साहेब हे आजच्या सत्तेतलं सुप्रीमो आहेत, ते ठरवतील ती पूर्व दिशा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा रोष तिकडं व्यक्त झालेला असेल, परंतु ती एक चिडचिड आहे. 8-10 दिवसाचं ते एक म्हणजे अत्यंत प्रचंड वेदनादायी, पोटात आग असताना, नाकातून रक्तस्राव होत असताना त्या व्यक्त झालेल्या व्यथा आहेत. परंतु आपण फक्त तेवढ्या एका घटनेवरून संपूर्ण मराठा समाजच असा आहे तर असं म्हणजे म्हणण्याचं कुठलंही कारण नाही. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकलं. तर काही गोष्टी अशा आहेत की देश भावनेवर चालत नाही, देश कायद्यावर, नियमावर, राज्यघटनेनुसार चालतो. राज्यघटनेत SC STला भारतीय राज्यघटनेच्या 341-342व्या कलमानुसार घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वातील कलम 340 नुसार ओबीसींना आरक्षणाची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी काळाच्या ओघाप्रमाणे ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज पात्र असताना सुद्धा त्या ठिकाणी काही मराठा विरोधी सदस्य आयोगात नेमून त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी हे आरक्षण दिलेलं नाही. याला सर्वस्वी मराठा पुढारी, मराठा नेते जबाबदार आहेत. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांनी आरक्षण दिलं, बरोबर आहे. म्हणजे यापूर्वीसुद्धा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राणे समितीच्या माध्यमातून 50%च्या वरील ESBC 16% आरक्षण दिलं. मात्र ते 50%च्या वरचं असल्यानं आणि पुढच्या सरकारनं त्यांनी 4.5 वर्ष काहीच केलं नाही पृथ्वीराज चव्हाणांनी आणि निवडणुकीला काही कालावधी बाकी अशा अवस्थेत ते आरक्षण दिलं. ते हायकोर्टातच स्थगित झालं, तिथंच ते मृत पावलं. त्यानंतर फडणवीस साहेबांनी न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमला आणि एक चांगला सर्वे केला आणि आरक्षण दिलं. परंतु दुर्दैवाची बाब आहे की त्यावेळेस महाराष्ट्र सरकारला म्हणजे कुठल्याही राज्य सरकारला म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकारच नव्हते. मग आरक्षण देण्याचे अधिकार नसताना आरक्षण दिलेलं आहे, ते आरक्षण कसं टिकेल हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. बरं, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, परंतु हायकोर्टात टिकलं ही चांगली बाब आहे, स्वागतार्ह बाब, त्याचा अभिनंदन आणि कौतुक करू. परंतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकलेलं नाही, कारण ते 50%च्या वरचं आहे. इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 1992 मध्ये असा निकाल आला की आरक्षण मर्यादा ही 50%च्या आत असावी.
जयंत कुमार बांटिया विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये जे ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आरक्षण मर्यादा ही 50%च्या आत असावी. असे कित्येक निवाडे सांगतील सर्वोच्च न्यायालयाचे की ज्यामध्ये आरक्षण मर्यादा ही 50% असावी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे एक प्रकारचा कायदा असतो आणि मग फक्त मराठ्यासाठीच तो का तोडला जातो हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. काय गरज आहे त्यांना वरचं आरक्षण द्यायचं तर द्या ना. पण आता आपण 10% EWS आरक्षण दिलं, सर्व आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलं. यासाठी देशात कुठंही आंदोलन झालेलं नाही, कोणीही उपोषणाला बसलेलं नाही, तरी ते 10% आरक्षण दिलं. बरं, हे एकदा दिलं होतं मनमोहन या ठिकाणी पूर्वीच्या सरकारनं दिलं होतं ते, मात्र त्यावेळेस ते सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं, ते रद्द केलं. तर आत्ताच्या केंद्र सरकारनं ती घटना दुरुस्ती केली आणि हे आरक्षण दिलं आणि पुन्हा त्याला चॅलेंज झालं. आता ते टिकलं. आता ते किती दिवस टिकेल हा येणारा काळ सांगेल. मात्र मूलतः मराठा समाज मागासलेपणाचे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे पूर्ण निकष पूर्ण करतो. मग त्यांना 50%च्या आतील आरक्षण द्यायला अडचण काय आहे हा एक साधा प्रश्न आहे. आरक्षण राज्य मागासवर्ग आयोगाची का स्थापना केलेली आहे की एखाद्या जातीची आरक्षणाची मागणी येईल, ती मागणीची सत्यता पडताळायची, त्याचा सर्वे करायचा, त्याच्या क्षेत्र पाहण्या करायच्या, त्याचं सॅम्पल सर्वेक्षण घ्यायचं, त्याचं डेटा कलेक्ट करायचा, त्याचं विश्लेषण करायचं आणि तो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तर त्याचा ओबीसीत समावेश करायचा. ही साधी पद्धत आहे. ही सोडून देता ही बाजूला ठेवली आणि सगळ्या प्रोसिजर फॉलो करायचे आणि फक्त मराठा समाजाला 50%च्या वरचं आरक्षण द्यायचं, हे कितपत योग्य आहे? मराठा समाजाचं आंदोलन पीक पिरियडमध्ये आलेलं असताना, उत्स्फूर्तपणे त्याला पाठिंबा मिळालेला असताना एक पक्ष ओबीसी जागर यात्रा काढतो. त्या पक्षाचे सर्वोच्च नेते राज्यातील हे पोहरा देवीला असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाचा DNA हा ओबीसी आहे. बरं, ते एवढ्यावरच थांबत नाही. जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे वाक्य ते तिथं म्हणतात. म्हणजे फक्त ओबीसीचंच मतदान ह्या नाव आहे का, मराठा समाजाचं नको आहे का? म्हणजे मताचीच फक्त गठ्ठा मतदान ओबीसींचंच मिळते असा जर भ्रम निर्माण झाला असेल तर जरांगे पाटलांनी तो लोकसभेत दूर करून दिलेला आहे. आणि परभणीमध्ये आणि लोकसभेमध्ये, म्हणजे परभणीमध्ये जानकर साहेब असतील किंवा बीड लोकसभेमध्ये पंकजाताई असतील, या पडल्या ते त्यामुळं मराठा वर्सेस ओबीसी वाद निर्माण झाला असं म्हणतात. मग जालन्यामध्ये रावसाहेब दानवे पडले, तिथं मराठा वर्सेस ओबीसी वाद निर्माण झाला नाही का? महाराष्ट्राच्या इथं सहा विधानसभामध्ये सुद्धा मराठा विरुद्ध मराठाच होता, तिथं मराठेच पडले सत्तेतले, त्यावेळेस तिथं मराठा वर्सेस ओबीसी वाद झाला नाही का? नाशिकमध्ये सुद्धा खासदार पडले, तिथं मराठा ओबीसी वाद झाला नाही का? मग फक्त बीड आणि परभणीतच झाला का? हे चित्र निर्माण केलं जातं, हे चित्र रंगवलं जात आहे, हे चित्र बिंबवलं जात आहे. असं चित्र नाही. हे एकदा थोडंसं याच्या बाहेर या की हे असं चित्र नाही. आणि फडणवीस साहेबांनी जरी ते आरक्षण दिलं असलं तरी ते 50%च्या वरचं दिलं, त्यामुळे ते न्यायालयात टिकलं नाही. आणि ते त्या ठिकाणी आरक्षणाचे अधिकार नसताना दिलं, त्यामुळे सुद्धा न्यायालयात टिकलं नाही. त्यांनी केलेला प्रयत्न प्रामाणिक होता, त्यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, परंतु नव्हतं. ज्यावेळेस आरक्षण 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं त्यावेळेस केंद्र सरकारनं एक रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं आणि त्यांनी सांगितलं की राज्याला ते अधिकार आहेत, तर फक्त तेवढ्याच मुद्द्यावर ते केलं. तर त्या ठिकाणी न्यायालयानं ते रिव्ह्यू पिटिशन सुद्धा फेटाळलं आणि राज्याला अधिकार नाहीत असं सांगितलं आणि नंतर 105वी घटना दुरुस्ती करण्यात आली. पण 105व्या घटना दुरुस्ती वेळेस बऱ्याचशा सदस्यांनी अशा अपेक्षा व्यक्त केल्या की राज्यघटनेची आरक्षण मर्यादा वाढवा, घटना दुरुस्ती करा, आणि संधी होती सरकारला. परंतु सरकारनं स्पष्ट केलं की गेल्या 30 वर्षामध्ये की अनेक न्यायालयीन प्रकरणं अशी आलेली आहेत की आरक्षण मर्यादा ही 50% असावी. म्हणजे केंद्र सरकारनं तोच स्टिकअप घेतला की आरक्षण मर्यादा 50% असावी. मग आता केंद्र सरकार सांगतं आरक्षण मर्यादा 50% असावी, न्यायालय सांगतं आरक्षण मर्यादा 50% असावी. मग महाराष्ट्र सरकारच, म्हणजे मी फक्त युती म्हणत नाही, आघाडी सरकारनं सुद्धा तोच प्रयोग केला 2014ला 50%च्या वरच्या. म्हणजे युती असो की आघाडी असो
की मराठ्याला वेगळं माप का लावते, जो निकष आहे त्या निकषामध्ये ते का देत नाही. त्या ताईंनी पुढचा प्रश्न असा विचारला की महाविकास आघाडीनं ते आरक्षण घालवलं आणि त्याबद्दल सकार शब्द काढला नाही. महाविकास आघाडी सुद्धा तेवढीच दोषी आहे. ज्यावेळेस पवारसाहेब जरांगे पाटलाच्या आंदोलनाला अंतरवालीमध्ये भेट द्यायला गेले, पोलिसांनी निष्पाप आंदोलकावर प्रचंड असा लाठीमार केला. त्यावेळेस भेट द्यायला गेले, पवारसाहेबांनी आयुष्यात शिव्या ऐकल्या नसतील एवढ्या शिव्या त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळालेल्या आहेत. यावरून तुम्ही काय बोध घ्यायचा तो घ्या. आता कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे हा ज्या त्या ज्ञानाचा भाग आहे, परंतु त्यांना तेवढ्या शिव्यांचा भडीमार ऐकावा लागलेला आहे. त्यांना रस्ता बदलून दुसरीकडून परत यावं लागलेलं आहे. इतका प्रचंड त्या ठिकाणी रोष समाजानं व्यक्त केलेला आहे. आताही परवा रामा इंटरनॅशनलमध्ये पवारसाहेब मुक्कामाला थांबले होते, मराठवाड्याच्या 2 दिवसावर दौऱ्यावर होते, तर त्यांना त्याही ठिकाणी तितक्याच तीव्रतेनं मराठा युवकांनी प्रश्न विचारले. सामान्य युवक आहेत ते, म्हणजे असं म्हणता येणार नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की एक चकार शब्द काढला नाही. चकार शब्द यासाठी काढला नाही की त्यावेळेस कोरोना पिरियड होता, ऑनलाईन सुनावणी घेऊन त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने काढले. कोरोना पिरियडमध्ये जर लोक रस्त्यावर उतरले असते तर कोरोनाचा प्रकोप वाढला असता, तर त्याला जबाबदार कोण होतं, म्हणून त्यावेळेस लोक रस्त्यावर उतरले नाही. त्यांनी सांगितलं की त्यावेळेस 5 कोटी 10 कोटी किंवा इतके कोटी मराठा कुठं होते आणि जरांगे पाटील कुठं होते, तर ते कोरोना असल्यानं घरात बसलेले होते, सगळेच समाज घरात बसले होते. त्यामुळं मराठा समाजाला त्या ठिकाणी घरातच बसावं लागलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की आघाडी सरकारच्या काळात जरांगे पाटील कुठं होते. आघाडी सरकारच्या काळात जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. गोरी गंधारी येथे असं आंदोलन केलं आहे की सरकारच्या नाकी 9 आणलेले आहेत. 42 मराठा आंदोलकाला सरकारला 10 लाख रुपये द्यायला जरांगे पाटलांनी भाग पाडलेला आहे. आघाडी सरकार असताना साष्टे पिंपळगावला 3.5 महिने आंदोलन चाललं. तिथं विशेष म्हणजे त्या मतदारसंघामध्ये राजेश टोपे हे पालकमंत्री होते, त्यांच्या नाकी 9 आणले, सरकारच्या नाकी 9 आणले. म्हणजे जरांगे पाटील स्वस्त बसले नाही. सगळे आंदोलनं हे आघाडी सरकारच्या काळात आहेत. जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली. वडीकाळा असेल, साष्टे पिंपळगाव असेल, गोरीगंधारी असेल, महाकाळा शहागड असेल, आंबड असेल, भांबेरी असेल, अशी अनेक आंदोलनं केली. यातलं फक्त अंतरवाली सराटीचंच आंदोलन का गाजलं, तर त्या ठिकाणी शांततेत हरिपाठ घेणाऱ्या आमच्या माता भगिन्यांचे डोके फोडले, काहींचे डोळे निकामे झाले, काहींचे हात मोडले, काहींच्या बरगाड्या तुटल्या. त्या पॅलेट गनच्या बंदुकीचे छर्रे आजही अनेकांच्या हाडामध्ये आहेत. पाणी झालेलं आहे त्यांचं, आजही आहेत ते. अनेक बांधव उपचार घेत आहेत. आणि काय चूक होती हो बरं मला सांगा. 800 ते 1000 सशस्त्र पोलीस तिथं कसे आले? तिथं 2-2.5 हजार आंदोलक बसलेले आहेत, शांततेत आहेत. मराठा समाजानं लाखोंचे मोर्चे काढले. मुंबईचा महामोर्चा तर 50 लाखापेक्षा पुढं संख्येचा होता. आणि क्षणात 1 मिनिटामध्ये एखादी ॲम्ब्युलन्स वाजली तर रस्ता रिकामा करून द्या. तर अशा आंदोलकांना हे सगळे 58 मराठा क्रांती मोर्चाचा इतिहास होता. मग तिथं 800 ते 1000 पोलीस अचानक कसे आले? काय कारण होतं बरं? आंदोलनाला बसून किती तारखेला बसले होते? ते 29 ऑगस्ट 2023ला बसले होते. म्हणजे 29, 30, 31 3च दिवस झाले होते. आणि 4थ्या दिवशी हा प्रकार घडला. मग 3 दिवसात अशी काय परिस्थिती झाली की तिथं एवढे पोलीस आले, एवढे सशस्त्र पोलीस आले की त्यांनी अश्रुधुराचा मारा केला, त्यांना फायरिंग करावं लागलं, त्यांनी लोकांना झोडपून काढलं. आणि आम्ही समजू शकतो की पोलिसावर दगड उचलला नाही पाहिजे, हे मान्य आहे. परंतु भावनेच्या भरामध्ये मराठा युवकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर दगड फेकलेले आहेत. आणि या चेंगराचेंगरीमध्ये मराठा बांधव जसे त्या ठिकाणी बळी पडले तसे पोलीसही बळी पडलेले आहेत. आणि पोलिसांनाही देखील मार लागलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवर शंका घेण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. एवढे पॉवरफुल आणि सशस्त्र महाराष्ट्र पोलीस आहेत. मात्र यांना आदेश कोणी दिले हो? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं होतो. आणि गरज होती का ते आदेश द्यायची? तर हे महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन भडकवलेलं आहे.
याला जबाबदार कोण आहे? आणि पुढं असं म्हटलं जातं की जनरल डायर कोणी कोणाला म्हटलेलं नाही, ते म्हटलेलं असेल तर ते चुकीचं आहे. आणि जनरल डायर हा इंग्रज अधिकारी होता आणि त्यानं निष्पाप लोकांना या ठिकाणी गोळ्या चालवल्या आहेत, प्रचंड तुडवलेलं आहे. आणि इथं काय वेगळी कृती झाली का? इथंही निष्पापच आहेत ना. आम्ही जनरल डायर असं म्हणणार नाही, बिलकुल म्हणणार नाही, परंतु इथं वेगळी कृती झाली का? इथंही तोच प्रकार झालेला आहे, फक्त इथं कोणी मेलं नाही एवढंच आहे, परंतु इथंही तोच आहे. आणि ज्यांनी मारलं त्यांचे प्रमोशन झाले, आणि ज्यांनी मार खाल्ला, ज्यांचे डोके फुटले, ज्यांचे डोळे निकामी झाले, ज्यांच्या ह्याच्यामध्ये हाडामध्ये छिर्रे आहेत, त्यांच्यावर 307चे गुन्हे, 3200चे गुन्हे. म्हणजे हा कुठला महाराष्ट्र आहे? एक बस जाळली आणि त्या ताई असं म्हणतात की ती बस जनतेच्या टॅक्समध्ये आहे, जर त्या बसमध्ये कुणी असेल तर त्यांना त्या ठिकाणी दवाखान्यात जायचं, त्यांचा प्राण गेला तर त्याला जबाबदार कोण आहे? बरोबर, ताईचा प्रश्न बरोबर आहे. परंतु जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून सांगतात की शांततेत आंदोलन करा, आणि जर कोणी एखाद्याने त्या माथे फिरवून ती बस जाळली असेल त्याचं समर्थन करणार नाही. अशा वेळेस बीड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 घटना घडलेल्या आहेत की तिथल्या मराठा बांधवांनी, येणाऱ्या जाणाऱ्या मराठा बांधवांनी जो कोणी आजारी आहे त्याला आपल्या गाडीत बसवलेला आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोच केलेला आहे. म्हणजे असं नाही की मराठा अत्याचारी आहेत, अन्यायकारी आहेत, जुलमी आहेत, असं अजिबात नाही, बिलकुल नाही. आणि मुख्यमंत्री किती नमतं घेतात असा त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी नमतं घेतलं असतं तर हा प्रश्नच संपला असता ना. तर मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता एवढी होती की त्यांना ती दखल घ्यावी लागली, आणि तीच ओबीसी आंदोलनाची दखल घेतलेली आहे. ओबीसीच्या आंदोलनस्थळी सुद्धा 5-5, 6-6 मंत्री गेलेले आहेत. त्यामुळे असं म्हणायची आवश्यकता नाही की हे असं आहे तर ते तसं आहे. त्यांनी आणखी एक प्रश्न असा केला की मराठा समाजाला 10-15% आरक्षण मिळालंय, 15% असं त्यांनी हे केलं, आणि त्या 15% आरक्षणावरून त्यांनी मराठा समाजाची लोकसंख्याच 15 करून टाकली आणि 85% ओपन करून टाकले. आणि त्यांनी पुढं असं म्हटलं की आरक्षण हे व्हेंटिलेटर आहे. ताईचा हा शब्द बरोबर आहे, आरक्षण हा व्हेंटिलेटरच आहे. आरक्षण हा अपवाद आहे, नियम नाही, ते भूषण नाही. मग या 70 वर्षामध्ये दर 10 वर्षांनी त्याचं रिनोव्हेशन का केलं जाते? त्याचा कुठलाच तपास केला जात नाही. मागासलेपणा आहे किंवा नाही हे का पुन्हा तपासलं जात नाही? राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये कलम 11 त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रोव्हिजन आहे की दर 10 वर्षांनी त्याचा आढावा घ्यावा आणि ज्या प्रगत जाती असतील त्यांना बाहेर काढावं आणि ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना लाभ द्यावा. मग अशा किती जाती का सरकारनं काढल्या नाही? ते आघाडी असो नाही ते युती असो, का नाही केलं? ते NDA असो नाही तर ते लोकशाही आघाडी असो, त्यांनी का केलं नाही? हाच आमचा सर्वसामान्य युवकांचा प्रश्न आहे. हीच आमची पोटतिडीक आहे, हीच आमची तळमळ आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की 85% लोकांचं काय, 15% म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का की फक्त मराठा समाजाचं आरक्षण मागतोय, इतर आरक्षण घेत नाही? 52% लोकांना आरक्षण आहे इथं. कारण ज्यावेळेस 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळेस 48% जागा गृहीत धरून मराठा समाजाचं मागासले पण कोर्टानं तपासलं, 52% सोडून दिले आणि 48वर पर्सेंटेज काढलं. म्हणजे 48 आपण 50 गृहीत धरू, 50%वर पर्सेंटेज काढलं. मग जिथं मराठा समाजाची 17% ही या ठिकाणी नोकऱ्यात प्रतिनिधित्व होतं ते 34% दिसलं, म्हणजे दुप्पट झालं ना. आणि ताई म्हणतात की महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत. महाराष्ट्रातले कित्येक उद्योग गुजरातला गेले ताई, आपण का बोललं नाहीत? आणि मराठा अजिबात जबाबदार नाही. चाकणला जाळपोळ झाली, इथं वाळूज MIDCला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाळपोळ झाली आणि नंतर पोलिसांनी असा अहवाल दिला की ही जाळपोळ परप्रांतीयांनी केलेली आहे. मराठा समाज हा असं करणारा अजिबात नाही. मराठा समाजाला विरण ठरू नका. हां, तुम्ही म्हणजे अभ्यासू आहात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु तुम्ही एकदमच त्याला विलन ठरवलेला आहे तर असं अजिबात ठरवायची आवश्यकताच नाही. आणि मराठा समाजाला
राजकारणात येण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी तिथं पायलीचे 50 पडलेले आहेत आणि त्यांना सामान्य मराठा समाजाविषयी काडीचं देणं घेणं नाही. त्यामुळं आरक्षणकर्त्या समाजाच्या, मराठा समाजाच्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि जरांगे पाटलाचे काही शब्द जरी गेले असले तर त्या ओघातून ते गेलेले आहेत. त्यामुळं त्याला वेगळं घ्यायची आवश्यकता नाही. मराठा शांत आहे, संयमी आहे, राज्यातील सामाजिक स्वास्थ्य अजिबात बिघडलेलं नाही. आणि त्यामुळं फक्त टार्गेट करायचं आहे असं म्हणून नाही. तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायची म्हणा, मग मराठा समाज हा हिंदू नाही का? मराठा समाजाचे जरांगे पाटलांनी राज्यभर अनेक दौरे केले, लाखोंच्या सभा झाल्या. अंतरवालीत 1.5 कोटीची सभा झाली. अंतरवाली टू मुंबई लॉंग मार्च निघत असताना त्या ठिकाणी लाखो मराठे सोबत होते आणि बहुतांश रॅल्यामध्ये मराठा समाजातील लोकांनी त्या ठिकाणी पाण्याची, नाश्त्याची सोय केली, चटणी भाकरीची मिळेल ती सोय केली. त्याचबरोबर धनगर बांधवांनी केली. तुम्ही पाथर्डीमध्ये इकडे तिकडे पाहिलं तर वंजारी समाजाने सुद्धा ती सोय केली. ओबीसी घटक सुद्धा होता त्या ठिकाणी. अंतरवालीमध्ये जी मोठी सभा झाली, महाकाय सभा झाली, त्यामध्ये दलितांची शेती होती, त्यामध्ये ओबीसींची शेती होती, धनगरांची शेती होती. त्यांनी स्वतःची पिकं काढून घेतली आणि ती या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेसाठी ती जागा दिली. त्यांनी विनामूल्य जागा दिली. नंतर सरकारनं काय मोबदला द्यायचा असेल तो दिला, परंतु त्या बांधवांनी तेवढ्या पद्धतीनं या ठिकाणी त्याग केलेला आहे. आत्ताच प्रकाश आंबेडकर साहेबांची एक यात्रा सुरू आहे. ते असं म्हणतात की जरांगे पाटील आणि फडणवीस साहेब यांची मिलीभगत आहे. एक भांडल्यासारखं करतोय आणि दुसरा त्या ठिकाणी ऐकल्यासारखं करतोय. आणि मग जरांगे पाटील टीका करतात, त्यांना जेलमध्ये का टाकत नाही. चुकीचं असेल तर तुम्ही जेलमध्ये टाकू शकता, परंतु ते जर न्याय हक्कासाठी लढत असतील आणि शांततेच्या मार्गाने लढत असतील तर मग सरकारनं त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि ते म्हणतात की जरांगे पाटील फडणवीसांना बोलतात आणि फडणवीस ओबीसीकडे जातात की त्यांनी मला बोललं म्हणून. तर असं कुठलंही नाही, असा कुठलाही जनरल परसेप्शन नाही किंवा असा कुठलंही या ठिकाणी नरेटिव्ह सेट केलेला नाही. मराठा समाजानं या ठिकाणी गठ्ठा मतदान करण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असं म्हटलेलं आहे. फक्त विशिष्ट पक्षाचेच लोक पाडा किंवा हेच लोक पाडा असं कधीही म्हटलेलं नाही. आणि आताही ते म्हणतात की आमची राजकारणात यायची इच्छा नाही, सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं आणि सरकारनं आम्हाला टिकणारं आरक्षण द्यावं. हे सांगतात आम्ही टिकणारं आरक्षण दिलं. उलट यामुळं हे 10% जे आरक्षण दिलेलं आहे यामुळं मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. कारण एक तर या मुलाकडं प्रमाणपत्र नाहीत. प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं 2-2 काय या ठिकाणी जी आर काढले. एकदा सांगितलं की असं कंबाईन असावं, पुन्हा सांगितलं वेगळं असावं, एकदा सांगितलं मागचं असावं. तर या कन्फ्युजनमध्ये या ठिकाणी हे प्रमाणपत्र नाही आणि त्यात पुन्हा लाडकी बहीण योजना आणली. लाखो लोक त्या ठिकाणी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी तुटून पडले आणि मग नोकर भरतीच्या प्रमाणपत्र काढायला अडचण आलेली आहे, शैक्षणिक कागदपत्रे काढायला अडचण आलेली आहे. आणि EWSमधून मराठा समाज बाहेर गेला आहे, कारण सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे. मग सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे तर 50%च्या आतलं द्या, एवढीच साधी सरळ मागणी आहे. आणि जरांगे पाटलाची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत एकच मागणी आहे की मराठा समाजाला 50%च्या आतील आरक्षण द्या. बरं, आता घटनेनुसार मागणी चुकीची आहे का? सर्वोच्च न्यायालय सांगतंय. मग आता त्यापेक्षा कोणी मोठा आहे का? मग त्यापेक्षा कोणी मोठा असेल तर ती संसद आहे. मग करा घटना दुरुस्ती, कोणी नाही म्हटलं. करा जात न्याय जनगणना, कोणी नाही म्हटलं, कोणी अडवलं. प्रश्न साधा आणि सरळ आणि सोपा आहे. आणि ताईने असं म्हटलं की जातीवर त्या ठिकाणी शिक्षण मिळत नाही. ताई, सरकारनं ज्या एवढ्या योजना आणल्या त्या जातीवर आणलेल्या आहेत. आता तरी सरकारनं निर्णय, फडणवीस साहेबांनी एक चांगला स्तुत्य निर्णय घेतला आहे की सर्वच मुलांना गणवेश फ्री. नाही तर अगोदर मागासवर्गीय मुलांना गणवेश दिला जायचा आणि लहान मुलांना गणवेश दिला जायचा आणि ओपनचा मुलगा त्याच्या तोंडाकडे पाहायचा. कशासाठी तुम्ही जातीवर आधारित योजना कशासाठी आणता? आताही पहा तुम्ही, त्या ठिकाणी बार्टी आली, सारथी आली, महाज्युती आली, टार्टी आली आणि म्हणजे प्रत्येक जातीसाठी याच्या समूहासाठी वेगळ्या संस्था आहेत. त्याच्यापेक्षा एकच संस्था काढा ना, सगळ्याला समान न्याय द्या. काय अडचण काय आहे? सरकार जातीच्या योजना ठरवतंय. सरकार सांगते की अमुक जातीला घरकुलं देऊ, सरकार सांगते की तमुक जातीला हे करू. मग ताई तुम्ही कसं सांगता? तुम्ही जे सांगताय तेच आम्ही ताई बोलतोय की हे तुम्ही असं करू नका आणि करायचं असेल तर घटनेच्या कायद्याच्या चौकटीत करा. का एक मंत्री, नामदार भुजबळांसारखा ज्येष्ठ मंत्री मराठा समाजाविरोधी प्रचंड अशा ओबीसी एल्गार परिषदा घेऊन प्रचंड गरळ ओकतोय.
एक कुठंतरी ओबीसी आणि नावी समाजातलं भांडण झालं तर सगळ्या अख्खा महाराष्ट्राच्या समाजातच भांडखोर असं म्हणतोय. मग त्या सरकारमधील जबाबदार लोकांनी त्या मंत्र्याला जाणीव करून दिली पाहिजे. कोणती जाणीव? मंत्रिमंडळात सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे. मंत्री पदाची शपथ घेताना ममत्व भाव किंवा आकसभाव त्या ठिकाणी असू शकत नाही. हे का सांगितलं जात नाही? आणि आणखी आमची नम्र विनंती आहे, हे आंदोलन शांततेतच आहे. हे आंदोलन कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नाही किंवा हे सामाजिक स्वास्थ्य बिघडावं म्हणून नाही, तर ही गरजवंत मराठ्यांची स्थिती आहे. पाटील किंवा विरल्या 100 एकरचा मराठा आज अल्पभूधारक भूमिहीन झालेला आहे. तो ऊसतोडीला चाललेला आहे. चला, तुम्हाला पाहायचं असेल तर या बीड जिल्ह्यात 70% मराठा समाजाची खेड्यातली लोक आज ऊसतोडीला जात आहेत. याला कोण जबाबदार आहे? याला फक्त मराठा समाजच जबाबदार आहे का? या शासनाची धोरणं जबाबदार नाहीत का? आणि असं बोललंय तर मराठा समाजाला टार्गेट करू नका. फक्त मराठा समाज आपल्या संवैधानिक हक्कासाठी लढतोय, कुठलंही महाराष्ट्र नासवण्यासाठी, बिघडवण्यासाठी नाही. प्लीज, ही विनंती आहे.